नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभप्रभात। आजचा व्हिडिओ हा संगमेश्वरमधला आहे माझा। आरुईच्या गावाला आलो इकडे घरी। सकाळ सकाळचं वातावरण एकदम खूप पक्षी वगैरे छान ओरडत आहेत। थंड वातावरण इकडे, खूप थंडी असते। तर आलोय, आरुईला सुट्टी होती आणि आरुईच्या इकडे वरती काजू आहे, थोड्या वरती काजूची बाग आहे। त्यात थोडं गवत वगैरे आहे, ते साफ करायला पण म्हटलं जाऊ आणि सुट्टी आहे तर मग भेटून पण येऊया। अशी 2-3 कामं सगळी करण्यासाठी आम्ही आलो आहे। इकडे मी मशीन आणले बघा, आपली जी गवत कापाची मशीन आहे ती आणले। ते वरती बाग आहे, इथून किती लांब बाग आहे ते बघूया आपण जाऊन, आणि बाग कशी आहे इकडची ते पण आपल्या आजच्या व्हिडिओतून बघता येईल। तर चला मित्रांनो, जाऊया आपण वरती काजूमध्ये। मित्रांनो, त्याआधी तुम्हाला मी इकडे आरुईचं घर दाखवतो बघा। तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेत थोडंफार, तेव्हाही मी तुम्हाला दाखवलं होतं, आत्ता पण दाखवतोय। खूप छान वातावरण असतं इकडचं, खूप शांतता असते। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे इकडे खूप थंड असं वातावरण असतं, ते खूप मला आवडतं। आता पक्षी पण खूप ओरडत आहेत, तुम्हाला ऐकायला येत असतील। इकडे केळीचे वगैरे झाड आहेत। त्यानंतर खाली बघा, मी माझी गाडी उभी केली आहे। रोडवरतीच गाडी उभी करावी लागते, पार्किंगची जागा कमी आहे। इकडे अंशू आला बघा। हॅलो अंशू। ओके, तर कुठचे कपडे पाहिजे होते? फिरायला जायचे, आता आपण कामाला चाललोय। मग कामाला जायचे कपडे घालचे। ओके, हां आता कामाला चाललोय। कुठे? ऑफिसला? ऑफिसला नाही जायचं, आपण साफसफाई करायला चाललोय बागेमध्ये। साफसफाई करायला। ओके 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 कर। ठीक आहे, चाल जाऊया। तर मित्रांनो, फायनली तयारी झाली आहे। कामाचे कपडे घातलेत, टोपी वगैरे, आणि आम्ही चाललोय वरती बागेत। चला आता जाऊया। हॅलो मित्रांनो, मी आणि अंशू घराच्या मागच्या साईडला वरती आलोय। बाकीचे लोक पण आहेत खाली बघा। काय काय वरती घेऊन जायचे, पाणी वगैरे तोडायला, कोयता वगैरे ते सगळं गोळा करतायत। तर ते अजून खालीच आहेत, तयारी पण करतायत यायची वरती। आम्ही वरतीच येऊन थांबलोय, मी आणि अंशू पाट्यावरती। हा इकडे खाली पाट आहे बघा, आता तो पाट बंद असतो, पाईपलाईन झाली ती, त्यामुळे या आधी याच्यातून पाणी व्हायचं। तर ही घराच्या वरची बाजू आहे। मी खांद्याला मशीन अडकवली आहे आणि चाललोय। तर फायनली आम्ही चाललोय वाटेने वरती। आता हे घर आहे खाली, बाकीचे माझ्या मागून येतात, आणि ही वरती काजूमध्ये गेलेली वाट आहे। जी वाट आहे ती पूर्ण सर्व चढायचीच आहे, पूर्ण चढ आहे वरतीपर्यंत, अगदी खूप चढतच जायचं आहे। प्लेन हा रस्ता कुठेच नाही आहे। तर जाऊया आपण चालत, तुम्हाला मी दाखवतो वाट वगैरे। तर इथे वाटेमागे पाण्याच्या टाक्या आहेत, नळ पाणी जे असतं ते घरामध्ये सोडलं। आता ही जुनी टाकी आहे, आणि आता ती नवीन एक टाकी तिकडे झाली आहे, ती अजून सुरू नाही केली। तर टाकीच्या अगदी बाजूनेच वाट आहे वरती जायला। अजून बरंचसं वरती चालायचं आहे। वातावरण सकाळचं थंड असल्यामुळं एवढं काय वाटत नाही आहे, खूप मस्त वाटते, एकदम थंड वातावरण। चला मित्रांनो, तुम्हाला मी ही पायवाट जी आहे ना ती दाखवतो, आणि खूप मजा करत आपण एक छान रानातला अनुभव घेत आपण वरती काजूकडे जाऊया। जाता तुम्हाला इकडचं वेगळंपणा, म्हणजे फुलं वगैरे काय वेगळं मला दिसलं दाखवतो। त्याचबरोबर इकडच्या पक्ष्यांचे आवाज वगैरे घेत आपण जाऊया। हे बघा इकडे मित्रांनो, मला एक गुलाबी कलरचं फूल दिसलंय, गुच्छावालं, एकदम छोटी बारीक फुलं आहेत। हे गंधारीचं झाड आहे, आमच्याकडे याला गंधारी बोलतात। याचा वास खूप वेगळा असतो, काय जणांना त्याचा आवाज आवडत पण नाही। याची फुलं खूप छान असतात, आणि याच्यात खूप प्रकारची 2-3 प्रकारची रंगाची फुलं असतात। भगव्या रंगाचं पण फुलं असतं मित्रांनो। चला आपण पुढे जाऊया। चला मग घ्यायचं होत नाही, तुझा मी व्हिडिओ काढतोय अंशू, तू हॅलो केलास नाही? अंशू आणि आरोहीचा भाऊ पुढे चालतोय। पेट्रोल आणि खाऊची पिशवी एक आहे ती घेऊन चालतोय।
मित्रांनो इथेच बघा केळीची खूप झाडं आहेत. मोठं जंगलच आहे असं केळीचं, खूप उंचच्या उंच वाढलेली आहेत. ही जी केळीची झाडं आहेत ही रानटी केळी झाडं आहेत. ही धरलेलं पण तुम्हाला त्याला घड दिसेल केळीचा. पण हे आहेत ना, हे आम्ही खात नाहीत. कारण का तर ते रानटी आहेत आणि त्याच्या ज्या केळी असतात त्या केळीमध्ये खूप जाड अशा करकरीत बिया असतात. ते खाल्ल्यानंतर करकरीत लागतात, त्याच्यामुळे ते हे आम्ही खात नाही. तर माकडे वगैरे खातात. याचा उपयोग आहे ना, याचा पानांचा जास्त उपयोग केला जातो नैवेद्याला वगैरे. मित्रांनो आता मी बराच वरती आलो आहे, मध्यभागी आलो असेल आणि इथून बघा हायवे दिसतो आहे आपला, मुंबई गोवा हायवे जो आता काम चालू आहे तो दिसतो बघा. इथून संगमेश्वरमध्ये संगमेश्वरमधला हायवे आहे तो, इथून एकदम क्लिअर दिसतो. अंशू इथून बघतोय बघा. काय ते अंशू, काय ते हायवे आहे तो. हां चला चल अंशू. दव अजून उडाल नाही. दव 10 वाजले ते दव उडाला नाही. अंशू तुला कसं वाटतं चालताना? तुला दम लागत नाही ना? हां जमलास? नाही जमलास ना? ओके मग. तर मित्रांनो आम्ही इकडे बागेमध्ये आलो आहे. अंशू पण त्याची आवडती गाडी घेऊन आला आहे. अंशू तुझी गाडी दाखव. एवढी मोठी आहे बापरे. कोणती गाडी आहे ही? थार आहे. ओके मित्रांनो इकडे आंब्याची पण झाडं आहेत आणि काजूची पण झाडं आहेत. इकडे हा बघा, हा इथे आंबा आहे हापूस रत्नागिरी. त्याला इथे आंबे पण आलेत बारीक बारीक, तुम्हाला दाखवतोय बघा आंबे आलेत. तर त्याचबरोबर इथे काजू पण आहेत. काजूची पण आता म्हणजे जस्ट सुरुवात झाली आहे काजू यायला. पालवी फुटलं आहे, काही ठिकाणी मोहर आला आहे, काही ठिकाणी बारीक बारीक काजूच्या बिया पण एकदम बारीक बारीक लागायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो आम्ही मगाशी चालू आहे. येताना खूप दम लागला, चढ होतं ना आणि मशीन ते खांद्यावरती जड, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही येताना बागेच्या गेटमधून केला. तर आता आल्यानंतर डायरेक्ट बागेमध्ये आलो आहे आणि इकडे सुरुवात केली आहे मशीन. तर आल्यानंतर बाबा बोलले की मी चालून बघतो मशीन थोडी, तर त्यांना चालू करून दिली आहे. त्यानंतर आरोहीचा भाऊ पण चालवणार आहे. तर बाबा इकडे मशीन चालवतात, तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे दोघंजणं बघतात अगदी बाबा कसे चालतात ते. मित्रांनो तुम्हाला मी इकडची बाग दाखवतो. या अशा पद्धतीचं गवत आहे, ते आम्ही साफ करतो आता. एवढं पण ते दाट नाही आहे, पातळच आहे. आणि वेगळे पण थोडं गवत आहे, ते पण साफ करतो आहे. तसं एवढं त्रासदायक नाही आहे, म्हणजे पातळ आहे गवत, त्यामुळे लवकर फास्ट होईल. तर अशा पद्धतीची इकडची बाग आहे. काजू आणि आंबे, जास्त काजू झाड आहेत आणि आंब्याची म्हणजे हापूस रत्नागिरीचा तो कमी आहे. तर असे लावले तिकडे बघा. हे बघा इकडे पातळ आहे, तिकडे खालच्या साईडला थोडं गवत जास्त आहे, काही ठिकाणी गवत नाही आहे असं आहे. तर ते साफ करायचं काम आता आम्ही आज दिवसभरात करणार आहोत. तर तुम्हाला मी इकडची बाग दाखवतो त्याआधी. या ठिकाणचं मी बघा आल्यानंतर जेव्हा सुरुवात केली होती मशीन म्हणजे चालू करून ट्राय करण्यासाठी, तर इथं मी साफ केलं बघा. साफ केल्यानंतर कसं वाटतं बघा, इकडचं साफ केल्यानंतर खूप छान असं वाटतं. इथे एक काजूचं झाड बघा मेलं आहे, कशाने मला माहीत नाही, असेल किडा वगैरे लागला असेल किंवा काय. तर इथे एक काजूचं झाड मेलं तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्याचं लाकडं करणार आम्ही. तर
आता मी परत इथे आलो आहे, बाबा समोर साफ करत आहेत. इकडे अंशू आहे, त्याची गाडी खूप लांबपर्यंत खाली गेली आहे. तर मी आता कापायला सुरुवात करणार आहे गवत. त्याआधी माझी टोपी घालतो आहे. ही टोपी घालून म्हणजे डोक्यात कचरा वगैरे उडत नाही. त्याचबरोबर इकडे माझा चष्मा आहे बघा, त्याने डोळ्यात वगैरे काय उडत नाही. मशीनने खूप प्रेशरने उडतं दगड वगैरे, त्यासाठी हे सेफ्टी घालावी लागते. बाबांनी थोडा वेळ साफ केलं, त्यांना थोडं बरं वाटलं. तर आता आरोहीचा भाऊ म्हणतोय मी पण थोडं बघतो ट्राय कसं वाटतंय. तर त्यांनी पाहता इथे मशीन घेतलं साफ करायला. तर मित्रांनो फायनली आता मी साफ करायला मशीन घेणार आहे.